जय जय रघुवीर समर्थ. श्रवण झालं की चिंतन मनन सुरू होतं. चिंतन मनन आपल्याला त्या गोष्टीचा ध्यास लावतं. स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास सुरू होतो. शरीर हे साधन आहे. देह्याकरता सर्व काही. देह चालतो तो आतील चैतन्यानं. परस्पर पूरकता समजून घ्यायला हवी. देहभावना असायलाच हवी, पण त्याचं रूपांतर आत्मभावामध्ये व्हायला हवं. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार या बहिरंग साधनेबरोबर धारणा ध्यान समाधी ही अंतरंग साधना साधायला हवी. संपूर्ण देहात एकच चैतन्य असतं. त्याचं कार्य स्थळानुसार बदलत असतं, तरी मुळात ते एकच असतं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक विषयांचा अभ्यास अपेक्षित असतो. ते सर्व विषय एकमेकांशी जोडलेले असतात. मूळ संकल्पना समजली की परस्पर नातं उलगडत जातं. B.Ed करत असताना हा विचार गोखले सरांनी मनामध्ये ठाम रुजवला. स्थूल देहातील चैतन्याची जाणीव करून घेण्यासाठी आधी थोडं चिंतन करूया. 1965 पासून माध्यमिक स्तरावर अध्यापन सुरू झालं. शिक्षक मुलांना घडवतो असं म्हणतात, पण मला असं वाटतं हे चुकीचं आहे. शिक्षकही जोडीनं घडला तरच ते खऱ्या अर्थानं सर्वांगीण शिक्षण म्हणता येईल. 1981 श्रीमद ग्रंथ दासबोध जीवनात आला. दशक 17 समाज 5 इथपर्यंत गाडी आली आणि अजपाजप निरूपणानं मनाला गारडू घातलं. 1997 श्री अंबिका युगकुटीराच्या त्रैमासिक वर्गात षटचक्र दर्शनाचा पगडा बसला तो आजही कायम आहे. जो जप केला जात नाही तो अजपा. तो कसा साध्य करावा ह्याचं विवेचन वाचलं आणि वाटलं जप करताना माळेची गरज नाही. चालता बोलता काम करता विशिष्ट लयीमध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हा जप छान करता येतो. किती माळा जप केल्या त्यापेक्षा जप किती मन लावून केला, सहज श्वासाबरोबर केला हे महत्त्वाचं असं वाटू लागलं. वर्षानुवर्ष माळेवर जप करणाऱ्या आईसारख्या वडील मंडळींना कधीतरी सल्ला देण्याचं धाडस होऊ लागलं. आईच्या जीवनातली शेवटची रात्र, ती आठवण कधीही पुसली जाणार नाही. हॉस्पिटलमध्ये रात्री मी तिच्याजवळ एकटीच होते. वैद्यकीय उपचारांनी स्थिरस्थावर झाल्यावर तिने जपासाठी माळ मागितली. घरून माळ आणणं शक्य नव्हतं. मग काय, माझ्यातला शिक्षक बोललाच, दासबोधातील अजपाजप समास वाचलायस ना, मग कशाला पाहिजे तुला माळ. आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तिचा श्वासाबरोबर जप चालू होता. हे कसं साधलं? अर्थात माळेवर जप करण्याचा तिचा दीर्घकाळ सराव असल्यानं हे साधलं. षटचक्र भेदन ऐकून होते, त्याबद्दल खोल भीती मनात होती. फारसं मनात नसताना 54व्या वर्षी मैत्रिणीच्या आग्रहाखातर योगवर्गात जाऊ लागले. गायत्री म्हणण्याची पद्धत खटकत होती. धवती नेती इत्यादी कर्मात मन रमत नव्हतं.
षटचक्र विषय सुरू झाल्यावर अनामिक भीतीनं मन कावरंबावरं झालं. आणि मग लक्षात आलं, अरे हे भेदन नाही, हे षटचक्र दर्शन आहे. यामध्ये सप्तचक्र महत्त्वाची आहेत, पण सामान्य साधकांसाठी सुरक्षित 6 चक्रांवरती लक्ष द्यायचं, म्हणजे धारणा करायची, म्हणजे षटचक्र दर्शन. आणि त्या दिवशी मी योगाभ्यासाच्या प्रेमात पडले. अजपा म्हणजे श्वासावर चालणारा जाणीवपूर्वक जप, श्वसन करणारा. ज्याला जाणीव आहे असा कोणताही मनुष्य प्राणी अजपाजप करू शकतो, त्याला अजपाजप साधतो. श्वास घेताना सो आणि सोडताना हम असा हवेच्या घर्षणामुळे जो सूक्ष्म आवाज येतो, त्यावर लक्ष केंद्रित केलं की श्वास शांत होतो. सोहम हंसो दोन्ही एकच. वाल्या कोळ्यानं रामराम ऐवजी मरामरा जप केला. म म्हणजे आत, सो म्हणजे बाहेर. सुरुवातीला काय इतकाच फरक आहे. आत बाहेर करताना मध्ये उमरा असतो. श्वास घेतल्यावर सोडण्याची क्रिया करण्यापूर्वी रोखून धरायचा. घेताना उपास्य दैवतेला आत घ्यायचं. रोखल्यावर त्याच्या समीप जायचं, जवळ जायचं, त्याचं पूजन करायचं, त्याच्याशी एकरूप व्हायचा प्रयत्न करायचा. आणि सोडताना विभक्त होऊन मी पण बाहेर टाकायचं. देहभाव पूर्ण विसर्जित होईपर्यंत बाहेर श्वास थांबवायचा. श्वसन मार्ग नासिका ते फुफ्फुस चालतो. दीर्घ श्वसन झालं की सर्व वायुकोश हवेने भरतात. भोवताली असलेल्या केशवाहिन्यात प्राणवायू चैतन्य खेचलं जातं. म्हणून श्वास रोखायचा. श्वास शांतपणे सोडला की हृदयाच्या पंपाच्या साहाय्यानं आपादमस्तक प्राण पोचतो, म्हणजेच चैतन्य पोचतं. श्वसन आणि हृदयाभिसरण जिवंतपणाचं लक्षण आहे. हा प्राणमय कोश पिंड ब्रह्मांडाला जोडणारा दुवा आहे. श्वासाबरोबर जप केला तर तो जाणीवपूर्वक जप होईल. तुम्ही कोणत्या दैवताचा, किती अक्षरी मंत्राचा जप करता हे महत्त्वाचं नाही. आधी त्याला लय येऊ द्या. त्यासाठी त्याचे 3 भाग करावेत. पहिला भाग पूरक, दुसरा अंतर्कुंभक, तिसरा रेचक आणि बाह्यकुंभक हा चौथा सहज झालेला. उदाहरणार्थ, पूरक करताना श्रीराम म्हणा, आत धरताना म्हणजे अंतर्कुंभक करताना जयराम म्हणा, रेचक करताना जय जयराम म्हणा, आणि मग बाह्यकुंभकात जरासं थांबा आणि मग पुढचं आवर्तन पुन्हा सुरू करा. शांत बसलो असताना सराव झाला की चालता बोलता धंदा करता नाम सोडू नये असं होतं. पण हे मेकॅनिकली होऊ लागलं की पुन्हा जाणीवपूर्वक करावं. हाच कधी अजपाजप होईल ते कळणार नाही. मानसिक स्तरावर अजपा व्हायला हवा असला तरी प्रथम बाह्यशुद्धीसाठी वैखरीत म्हणजे मोठ्यानं म्हणावा. पूरक करून रेचक करता करता मंत्रोच्चार करावा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. कोणत्याही मंत्राला ओंकार म्हणजे ओम मागे पुढे जोडला गेला तर मंत्राची ताकद वाढते. एकाक्षरी ओंकार म्हणताना आधी पूरक करून दीर्घ रेचक करीत ओमचे उच्चारण करावं. ओंकाराचे 2 भाग, ओ आणि म. ओ म्हणजे अ अधिक उ आणि म म्हणजे पायमोडका म अधिक अ. नाभीशी अ, छातीशी मध्य उ,
कंठ म आणि अ म्हणजे अनुनासिक हे मस्तकामध्ये, असा ओंकारचा उच्चार व्हावा. आता लईला सुरावटीची जोडी मिळाली. सा री ग म प द नि स म्हणावे असं समर्थ अजपाजप समासामध्ये सांगतात. नाभी ते मस्तक प्रवास झाला की परत सानी धप मग रेसा. आपल्याला माहीत आहे, आरोह आणि अवरोह संगीताचा पाया आहेत. नाभी आणि परावणीची जागा, इथून विचाराचं स्फुरण होतं. हृदयाच्या धडधडीमध्ये ते प्रगट होतं, दिसतं. ही पश्यंती वाणी. कंठात तिला उच्चाराची जोड मिळते. ही मध्यमवाणी. मुख उघडून विविध प्रकारे उच्चार झाले की वैखरी वाणी. जप करताना प्रथम वैखरीत इतका व्हावा की तो आपोआप पुन्हा परावाणीमध्ये पोचावा. अंबिका योगकुटीराच्या प्रार्थनेमध्ये गुरुवंदना प्रार्थना झाल्यानंतर ओंकार उच्चारण आणि गायत्री जपाचा समावेश आहे. 5 वेळा वैखरीत, 3 वेळा उपंशुत म्हणजे खालच्या आवाजात आणि 3 वेळा मानस असं बांधून न घेता सावकाश तो आत जायला हवा. जप कोणताही करा, ही मानसीचा वेध घेणारी प्रक्रिया मोजदाद न करताना परेपर्यंत पोचावी. हीच 4 भिंतीत लपून बसलेली लक्ष्मी आहे. तिला धरा, आपोआप तिचा कांत परब्रह्मरूप विष्णू तुमच्या हाती येईल असं समर्थ म्हणतात. वैखरी ते मानस आणि मध्ये जोडणारा उपंशू ह्या 3 टप्प्यांऐवजी शब्दोच्चार ज्या क्रमाने होतो तसं मागे जाता जाताना टप्पे वाढवूया. मुळामध्ये 16 स्वर आणि 36 व्यंजनं अशा देवनागरी लिपीमध्ये 52 मातृका आहेत. जपातील प्रत्येक अक्षराचा उच्चार शास्त्रोक्त केला तर आपोआप उपंशुत जप होतो. कंठात आपण एखादं गाणं गुणगुणतो, त्याच चालीवर अनेक गीतं असतात. हा वाद्यमेळ आहे. शब्द, भावना यामध्ये पुढे फरक केला की नवं गाणं तयार होतं. शब्द प्रगट होताना ओठांची हालचाल होते. जीभ तोंडाला आतून दाताला, टाळूला कुठेतरी स्पर्श करते किंवा करत नाही. ते जाणीवपूर्वक पाहत उच्चार केला की उच्चारामध्ये स्पष्टता येते. आता ओठ उघडून जिभेच्या हालचालींवरती लक्ष ठेवून ती कुठे स्पर्श करते की करत नाही ते पहा. ओठ न हलवता जप केलात की तो मुखस्थ होईल. प, फ, ब, भ, म या ओष्ठ्य अक्षरांचा उच्चार नीट होणार नाही. क, ख, ग, घ, ङ फक्त कंठात आवाज येईल. च, छ, ज, झ, जीभ दाताला खाली आणि त, थ, द, ध, न ला जीभ दाताला वरती आणि ट, ठ, ड, ढ, ण ला टाळूला कुठे लागतेय ते पहा. स म्हणताना दातातून हवा बाहेर येऊन ओठाला समजेल. य, र, ल, व, श, श, ह, ळ हे उच्चार नीट पहा. त्यातला फरक ध्यानात घ्या. क्ष आणि ज्ञ आणि इतर जोडाक्षरं ती नीट पहा. बाराकडीचा उच्चार करताना ऊ आपल्याला नीट येत नाहीत. हा जप मुखस्थ स्तरावरती होतो. आता ओठ बंद करत थोडे उघडे ठेवा. दाताला दात चिकटवून उच्चार करत जप करा. कंठाकडे जास्त लक्ष जाईल. अनेक जण मोकळेपणाने न बोलता
दाताला दात लावून बोलतात. अंतर्मुख होताना ह्याचा लाभ होतो. उच्चाराचं मूलस्थान कंठ, इथे स्वरयंत्र आहे. जीभ, ओठ, दात यांचा विचार न करता फक्त इथे जप म्हणावा. त्याचे पण 4 टप्पे करावेत. कंठातून अनुनासिक उच्चार करत मस्तकात तार सप्तकात न्यावा. कंठातच मध्य सप्तकात करून तोच हळूहळू मंद्र सप्तकात, आधी छातीचा मध्य आणि शेवटी नाभीशी नेला की आवाज बंद होईल. मग आधी सांगितल्याप्रमाणे श्वसनावरती प्राणस्थ जप सुरू होतो. कंठ म्हणजे विशुद्ध चक्र. निराकार ब्रह्माला साकार करणाऱ्या मायेची ही जागा. ज्ञानाला इथे वाचा साकार करते आणि अज्ञान जन्म घेते. अज्ञान समजलं तरच ज्ञानासाठी प्रयत्न होतो. शिव म्हणजे भ्रुकुटीमध्य, पूर्ण जाणीव. आज्ञाचक्र इथे. जीव छातीचा मध्य, पूर्ण नेणीव, अनाहत चक्र आहे. ह्यांना जोडणारी माया आकाशासारखी भासमान असून नसल्यासारखी आहे, नसून जीवरूपाला बांधणारी आहे. हा ज्ञानमय कोश जपाने शुद्ध होतो. जय जय रघुवीर समर्थ. कंठामध्ये आपल्या मुखातले सगळी वरच्या बाजूची सप्तद्वारं उघडतात. नाक, कान, डोळे प्रत्येकी 2-2, पण मुखातून एकच आत जाणारं असं द्वार असतं. जीभ बोलते. हा आतून बाहेर प्रवास आपण पाहिला. ही आहे जिव्हा. कसं बोलावं, काय बोलावं, केव्हा बोलावं, किती बोलावं. म्हणूनच समर्थ म्हणतात, जिव्हेपाशी आहे सूत्र. विरुद्ध दिशेने तिचं कार्य चालतं तेव्हा ती खाण्याचं कर्म करते. तीच रसना होते. जेणे जिंकिली रसना. अन्न शरीर पोषणासाठी अत्यंत आवश्यक आहे. तो मार्ग मुखाशी सुरू होतो आणि खाली अपान अवयवाशी संपतो. मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडं, मोठं आतडं, मूत्रपिंड, मूत्रवाहिनी आणि अखेर गुद पायू. उत्सर्जन संस्था पचन संस्थेचा अखेरचा भाग आहे. या संस्थेमध्ये जठर महत्त्वाचं आहे. तिथे पाचक रस येतात आणि प्रचनक्रिया करतात. सप्तधातूमध्ये रूपांतर व्हायला प्रारंभ होतो. नको ते पुढे सरकवलं जातं. मणिपूर चक्र हा अन्नमय कोश आहे. त्याला साथ आहे उत्सर्जन संस्थेची, म्हणजेच मूलाधार चक्राशी. वरच्या द्वारापासून म्हणजे मुखापासून सुरू झालेला अन्नप्रवास. म्हणूनच आहार कसा असावा हे महत्त्वाचं. आयुर्वेदानं ऋतुचक्रानुसार आहार करायला सांगितलं आहे. युक्त आहार म्हणजे माफक, आवश्यक तितकाच आहार असावा. सर्व अन्न घटक आहारात असावेत. भूक लागली म्हणजेच खावं. पाणी हाही आहाराचा भाग आहे. अन्नाप्रमाणे पाणी तोंडात घोळवून गिळावं. आहार सुपाच्य, सात्विक असावा. जेवताना मन प्रसन्न असावं. शरीर चालवण्यासाठी आवश्यक म्हणजेच हे एक यज्ञकर्म आहे ह्याची जाणीव खाताना ठेवावी. जिभेसाठी, जिभेच्या चोचल्यांसाठी, चवीसाठी
आहार सुरू झाला की आपण खाल्लेलं अन्न आपल्यालाच खाऊ लागतं. शारीरिक मानसिक आरोग्य बिघडतं. शरीरातील महत्त्वाची 7 चक्र त्याची माहिती टेबल रूपामध्ये अनेक ठिकाणी मिळेल. पाकळी संख्या, तत्व, रंग, विषय, देवता, प्राण, अवस्था, ओंकार मात्रा, बीजमंत्र, धारणेमुळे होणारे लाभ यासारखे रकाने त्यात असतात. षटचक्र दर्शनावेळी एक एक चक्रावरती ध्यान करताना ती माहिती सांगितली जाते. दिवसभरात म्हणजे 24 तासात 21,600 श्वास होतात. पूर्ण दिवस चक्रांवर साधना करायची असेल तर पहिल्या 3 चक्रांवरती प्रत्येकी 6,000 आणि पुढच्या 3 वरती प्रत्येकी 1,000 आणि 7वं सहस्रार चक्रावरती 600 अशी विभागणी दिलेली असते. सुरुवात करताना श्वास जलद असतो. तो हळूहळू संथ होतो, म्हणजेच विशिष्ट वेळामध्ये श्वास संख्या कमी होते. तप म्हणजे 12 वर्ष. आपण योगी नसल्यानं 24 तासात किती वेळ देणार ध्यानाला? हा विचार करून पाकळ्यांच्या संख्येच्या पटीत श्वसन संख्या असावी. अनुक्रमे 4, 6, 10, 12, 16 आणि आपल्या ध्यानाचं शेवटचं चक्र आज्ञाचक्र. इथे 2 पाकळ्या आहेत. इथे सोहम भाव आहे. द्वैतात अनेक जोड्या आहेत, म्हणून इथे ध्यान अधिक करावं. सोहम सोहम सोहम. पटीत म्हणजे वेळेनुसार दुप्पट तिप्पट चौपट असं करायचं. एक प्रयोग करावासा वाटला. चक्राच्या देवतेचा मंत्र, श्लोक, गायत्री यांचा जप श्वासावर म्हणत केला तर ती देवता अनुकूल होईल. उदाहरणार्थ मूलाधार चक्र गणेश देवता आहे. मग ओम गं गणपतये नमः, श्री गणेशाय नमः, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असा आपण जप करू शकतो. स्वाधिष्ठान चक्राची देवता ब्रह्मदेव आहे. अनेक योग्यांनी वेदकर्ता म्हणून ब्रह्मदेवाचं तप केलं. सामान्य मानव रजोगुणी असल्यानं बहुधा तो ब्रह्मदेवाची उपासना करत नाही. त्याची मंदिरं नाहीत किंवा एखादं अभावानी असलं तर याला शंकराच्या शापाची कथा जोडली गेली आहे. ब्रह्मदेवाची नामे आठवत गेले. ब्रह्मदेवाय नमः, विरंचये नमः, सृष्टिकर्त्रे नमः, वेदकर्त्रे नमः, पद्मनाभिजाय नमः, गायत्री पतये नमः, सावित्री पतये नमः. श्लोक किंवा गायत्री कोणाला माहिती असेल तर जरूर सांगावं. मणिपूर चक्र इथे धारणा करणारी विष्णू ही देवता आहे. अनाहत चक्र इथे संहारकारक शंकर ही देवता आहे. विशुद्ध चक्रावरती माया प्रकृती म्हणजेच तिन्ही त्रिगुण देवतांच्या शक्ती रूपामध्ये महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली आणि चौथी महादेवी रूपामध्ये इथे प्रगटते. प्रत्येक देवतेसाठी जो मंत्र श्लोक तुम्ही नेहमी म्हणत असाल त्याचीच निवड करावी. म्हणजे पूर्वीच्या साधनेचाही आपल्याला पायाभूत उपयोग होतो. आज्ञाचक्र हे तेजाचं, सद्बुद्धीचं,
म्हणून गायत्री मंत्राचं केंद्र. शिव ही इथे देवता आहे. शिवाची शक्ती इथे त्याच्याबरोबर द्वैतात आहे. परब्रह्मरूप सद्गुरू आपल्याला इथे मार्गदर्शन करतात. त्यांचंही स्मरण इथं करावं. सोहम बरोबर कितीही करावं, मनाला समाधान मिळालं की छातीच्या मध्यभागी जिथे सोहमरूपी श्वास चाललाय तिथे उतरावं. अजपाजप साधण्याकरता या साधनेचा उपयोग होतो. जय जय रघुवीर समर्थ.